हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. प्रत्येक महिन्यात एकादशी येत असते. मात्र वर्षातून 2 एकादशींना फार मोठे महत्त्व आपल्या धर्मात दिले आहे. यातील एक एकादशी म्हणजे आषाढ महिन्यात येणारी देवशयनी किंवा आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिक महिन्यात येणारी कार्तिक एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी. यातली आषाढी एकादशी तर झाली, आता येणार आहे कार्तिक एकादशी. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षी ही एकादशीची तिथी आहे. याच एकादशीला देवस्थानी किंवा प्रबोधिनी किंवा देव उठणी एकादशी या नावाने ओळखली जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू यांच्या चातुर्मासातल्या त्यांच्या 4 महिन्यांचा योग निद्रेतून जागी होतात आणि पुन्हा त्या सृष्टीच्या पालनाचे त्यांचे काम स्वीकारतात. याच देवउठणी एकादशीच्या दिवशी माता तुळशीचा विवाहही साजरा केला जातो. चला जाणून घेऊया देवउठणी एकादशीची संपूर्ण माहिती आणि पूजा महत्त्वाबद्दल. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. हाय हॅलो नमस्कार, मी आरती. माझ्या 10 स्मार्ट गृहिणी वर्ल्ड या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे. आषाढ शुक्ल एकादशीला क्षीरसागरात झोपी गेलेला विष्णू कार्तिक शुक्ल एकादशीला जागा होतो. म्हणून या एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देवस्थानी असे नाव पडले आहे. या दिवशी उपवास जागरण करून अगस्त्याच्या फुलांनी विष्णूची पूजा केली जाते. आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंतच्या काळात चातुर्मास असेही म्हणतात. हरिप्रबोधिनी एकादशीपासून चातुर्मास व्रताची समाप्ती होते. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते, तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठल दर्शन घेतात. या 2 एकादशींच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो. कार्तिक एकादशीचे महत्त्व आणि व्रत. वर्षातून 2 एकादशी असतात. पहिली आषाढी एकादशी आणि दुसरी कार्तिकी एकादशी. आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी, तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून मानली जाते. आषाढी एकादशीला वारकरी आळंदीहून पंढरपूरला जातात, तर कार्तिकी एकादशीला पंढरपूरवरून आळंदीला येतात. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे महत्त्व असते आणि कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वराचे महत्त्व असते. कार्तिकी एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी असेही म्हटलं जातं. अशी मान्यता आहे की 4 महिने सहन केल्यावर भगवान विष्णू झोपेतून जागे होतात. त्यामुळे या 4 महिन्यात कोणत्याही प्रकारची मंगल कार्य केली जात नाही. प्रबोधिनी एकादशीनंतर मंगल कार्यांना सुरुवात होते. या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेला विशेष महत्त्व असते. असं म्हणतात की या दिवशी उपवास केल्यास उपवास करणाऱ्यांना सहर्ष अश्वमेध आणि शेकडो राजसूयाच्या यज्ञांचं फळ प्राप्त होते. व्रताच्या प्रभावाने वीर, पराक्रमी आणि यशस्वी पुत्राची प्राप्ती होते. हे व्रत पापनाशक, पुण्यवर्धक तसंच ज्ञानासाठी मुक्तिदायक सिद्ध होते. हे व्रत भगवान विष्णूला प्रसन्न देणारं आणि विष्णुधामाची प्राप्ती करून देणारं आहे. आषाढी एकादशी इतकंच महत्त्व कार्तिक एकादशीला देखील असते. पंढरीत वारकरी मोठ्या संख्येने विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी येतात. कार्तिक एकादशीला चातुर्मास व्रताचा शेवटचा दिवस मानला जातो. या एकादशीनंतर घरात शुभ कामे केली जातात. पुराणांमध्ये या कार्तिकी एकादशीचे व्रत केल्यास व्यक्तींची जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते असा उल्लेख आढळतो. तुळशी विवाहारंभ. 4 महिन्यांच्या निद्रेनंतर विष्णू देवता जागृत झाल्यावर देवउठणी एकादशीच्या दिवशी शालिग्राम आणि तुळशीचा विवाह होतो आणि त्यानंतर
लग्न कार्य सुरू होते. क्षीरसागरात 4 महिन्यांच्या विश्रांतीनंतर भगवान विष्णू पुन्हा विश्वाचे संचालन करण्याचे कार्य हाती घेतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपासून म्हणजेच देवशयनी एकादशीपासून श्रीहरी झोपी जातो आणि नंतर देव उठणी एकादशीला उठतात. शास्त्रानुसार कार्तिकी एकादशी साजरी करतात. काही नियमांचे पालन करणेही आवश्यक आहे, तरच एकादशीच्या व्रताचा लाभ मिळतो. या नियमांकडे कानडोळा केल्यास काही अडचणी निर्माण होतात. एकादशीचे व्रतकथा. कार्तिक महिन्यातील एकादशी अत्यंत शुभ मानली जाते. या एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला 1000 अश्वमेध यज्ञ आणि 100 राजसूय यज्ञाचे फल प्राप्त होते. एकदा युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारले, हे भगवान, मला प्रबोधिनी एकादशीचे महत्त्व सांगा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की या जगात जे काही दुर्मिळ आहे किंवा जे मिळणे अशक्य आहे, याही प्रबोधिनी एकादशीच्या पुण्याने मिळू शकतात. ही एकादशी पापांचा नाश करणारी आहे, जी मोठ्या पापांचाही नाश करते. जे या एकादशीचे व्रत जागरणासह करतात ते आपल्या पितरांना शांती देतात आणि त्यांचे पूर्वज भगवान विष्णूंच्या आश्रयाला जातात. या पृथ्वीवरील सर्व तीर्थक्षेत्रे या एकादशीला व्रत करणाऱ्यांच्या घरी वास करतात. जो कोणी या दिवशी भगवान विष्णूंच्या नावाने स्नान, दान इत्यादी करतो त्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते. तसेच या व्रताच्या तपस्येने ज्या व्यक्तींची मागील 100 जन्मांची पापे नष्ट होतात, ज्याला कार्तिक महिन्याच्या देवाच्या नावाने शस्त्र वाचायला मिळतात किंवा त्यांच्या नावाने एखादी कथा सांगितली जाते, त्यांच्या 100 पिढ्या वाचतात. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष असेल त्यांनी या एकादशीचे व्रत करावे किंवा श्रीहरी विष्णूंच्या नावाने कथा पाठ करावी आणि गरीब व गरजू लोकांना अन्न व वस्त्र दान करावे. पितृदोषासाठी हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. आता आपण जाणून घेऊया प्रबोधिनी एकादशीचे महत्त्व. या दिवशी भगवान विष्णू 5 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. त्यानंतरच सर्व शुभ कार्य सुरू होतात. शालिग्राम आणि तुळशी मातेचा विवाह प्रबोधिनीला रात्री होतो. तुळशी मातेचा विवाहानंतर लग्न कार्यात सुरुवात होते. ही एकादशी कार्तिक महिन्यात येते आणि कार्तिक महिन्याचे स्वतःचे धार्मिक महत्त्व आहे, कारण या संपूर्ण महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. आता आपण जाणून घेऊया एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात किंवा कोणत्या गोष्टी करू नये. एकादशीच्या दिवशी दान करणे श्रेष्ठ मानले जाते. शक्य असल्यास एकादशीच्या दिवशी गंगा स्नान करावे. लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी एकादशीच्या दिवशी केशर, केळी किंवा हळद दान करावे. एकादशीचे व्रत केल्यास धन, मानसन्मान आणि संतती सुखाबरोबरच अपेक्षित फळ प्राप्त होते असा विश्वास आहे. एकादशीचे व्रत केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो असं म्हणतात. पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस. या रात्री श्री विष्णूला बेल वाहतात आणि शिवाला तुळशीपत्र वाहतात. याला हरिहर भेट किंवा हरिहर अद्वैत म्हणतात. कार्तिक एकादशी म्हणजे संप्रदायाच्या मर्यादा ओलांडून श्री विष्णू आणि शिव यांचे ऐक्य अनुभवण्याचे व्रत आहे. कार्तिक एकादशीचे महत्त्व म्हणजे या दिवशी श्री विष्णूला बेल वाहिला तरी चालतो किंवा शिवाला तुळस वाहता येते. असे का? एकतर ही गोष्ट हरी आणि हर म्हणजे श्री विष्णू आणि शिव यांच्यातील अद्वैत दाखवणारी आहे. दुसरे म्हणजे कालमहात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये श्री विष्णूचे पवित्रके तसेच तुळशीमध्ये शिवाचे पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे या दिवशी शिवाला तुळस आणि श्री विष्णूला बेल वाहता येतो. ईश्वर प्राप्तीसाठी धडपडणाऱ्या भक्तांनी शैव वैष्णव भेदांच्या आधारे एकमेकास विरोध करणे हे त्यांची संकुचित वृत्ती आणि ईश्वराविषयीचे अज्ञान याचे द्योतक आहे. हे अज्ञान दूर व्हावे, तसेच भक्तांनी संकुचित वृत्तीचा त्याग करून श्री विष्णू आणि शिव यांचे ऐक्य अनुभवावे
हाही या व्रताचा महत्त्वाचा उद्देश आहे. कारण ईश्वर हा संप्रदायांच्याच नव्हे तर सर्वत्र बंधनापलीकडचा असतो. एकादशीच्या दिवशी सर्व प्राणीमात्रांची सात्विकता वाढत असल्याने या दिवशी व्रत केल्यास त्याचा अधिक लाभ होतो. पूजेची पद्धत. कार्तिक एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि नंतर या मंत्राचा उच्चार करून भगवान श्री हरी विष्णूला उठवावे. हे गोविंद उठा उठा, हे गरुडध्वजा, हे कमलकांता, निद्रेचा त्याग करा आणि या जगाचे मंगल करा. या दिवशी भगवान विष्णूंची फळे, फुले, कुमकुम, कापूर इत्यादींची पूजा करावी. शंख पाण्याने भरून भगवान विष्णूंना अभिषेक करावा आणि त्यांचा अर्घ्य द्यावे. या दिवशी श्री हरी विष्णूंना विविध द्रव्यांनी अभिषेक केल्याने सर्व तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य लाखो पटीने प्राप्त होते. विष्णू अष्टशरी मंत्र ओम नमो नारायण या मंत्राचा 108 वेळा जप करावा. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी जो कोणी श्री हरी विष्णूला भक्तिभावाने तुळशीची दल अर्पण करतो तो निश्चितच मोक्षमार्गावर जातो. तो दररोज तुळशीचे दर्शन, स्पर्श, नामकीर्तन, स्मृती, नैवेद्य, सेवन, नित्य उपासना आणि नमस्कार करून पूजा करतो. त्याचे पुण्य कोट्यवधी युगांपर्यंत पसरत राहते. कार्तिक एकादशीला नारायणाला जितके काही वेगवेगळे फळे आणि फुले अर्पण केल्याने जे पुण्य प्राप्त होते ते फक्त तुळशीचे पान अर्पण केल्याने प्राप्त होते. अशा प्रकारे प्रार्थना केल्यानंतर तुळशीची पाने अर्पण करावीत. हे तुळशी, तू अमृतापासून जन्मली आहेस आणि तू केशवांना नेहमीच प्रिय आहे. कल्याणी, मी परमेश्वराची पूजा करण्यासाठी तुझी पाने उचलते. तू माझ्यासाठी वरदान ठरला आहे. हे तुळशी, तुझ्या श्रीअंगापासून उत्पन्न झालेल्या दलांनी आणि मंजिऱ्यांनी श्रीहरीची पूजा करू शकू असा काही उपाय कर. कृपा करून माझ्यासाठी व्यवस्था कर, जेणेकरून मी तुमच्या शरीराच्या अवयवांपासून उत्पन्न झालेले पाने आणि मंजिरीनी श्रीहरीची पूजा करू शकेन. तू पवित्र अवयवांसह पवित्र तुळस आहेस. तू सर्व कलिमलांचा, अशुद्धीचा नाश करणारी आहेस. या मंत्राचा उच्चार केल्यावर जे कोणी श्रीहरी विष्णूला भक्तिभावाने तुळशी अर्पण करतो त्याला त्याच्या पूजेने लाखो पटीने फळ मिळते. त्यानंतर नैवेद्य अर्पण करून लक्ष्मीनारायणाची आरती करून कापूर लावावा. रात्रंदिवस उपवास करून एकादशीचे व्रत करावे. फळे दोन्ही वेळी खाऊ शकतात. हे व्रत द्वादशीच्या दिवशी मोडावे म्हणजे उपवास सोडावा. द्वादशीच्या पहिल्या दिवशी सकाळी उठून स्नान करून श्रीहरी विष्णूंची पूजा करावी. त्यांना दिवा, धूप, सुगंध, तुळस आणि नैवेद्य अर्पण करावा व नंतर दान करून अन्न खावे. द्वादशी तिथीला रेवती नक्षत्राचा 4था चरण सुरू झाला तर पारायण करू नये. अन्न खाल्ल्यानंतर किंवा शेवटी पडलेल्या तुळशीच्या पानांचे सेवन करावे. त्यामुळे सर्व पापे नष्ट होतात. किंवा मनुका किंवा आवळा खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचे दोष लागत नाहीत किंवा दूर होतात अशी मान्यता आहे. या दिवशीच्या जागरणाचं ही विशेष महत्त्व असतं. रात्री कीर्तन, भजन किंवा पुराणांचं वाचन करावं. सर्व देवांचे स्मरण करून तीर्थ आणि प्रसाद वाटप करावं. या निमित्ताने भक्तजन एकमेकांना कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छाही आवर्जून देतात. कार्तिकी एकादशीला काय करावं? कार्तिकी एकादशीला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे व ध्यान करून व्रताचा संकल्प करावा. त्याचबरोबर पितरांच्या नावाने दान करावे. भगवान विष्णू यांना अभिषेक करावा आणि साजूक तुपाचा दिवा लावून आरती करावी. त्यानंतर विष्णू सहस्रनामाचा पाठ करून श्रीहरीचे भजन व कीर्तन करावे. भगवान विष्णू यांना नैवेद्य दाखवावा. कार्तिकी एकादशीच्या तिथीवर निर्जळी उपवास करावा आणि भजन कीर्तन करून दान अवश्य करावे. कार्तिकी एकादशीला गायींची सेवा करावी आणि गरीब व गरजू लोकांना जेवण द्यावे. कार्तिकी एकादशीच्या दिवशी या गोष्टी चुकूनही करू नये. नंबर 1, कार्तिकी एकादशीच्या दिवशी भात खाणे टाळावे. नंबर 2, कार्तिकी एकादशीच्या दिवशी बाहेर जाऊन भांडणे करू नये.
चुकूनही कोणाचा अपमान करू नये. नंबर 3, कार्तिकी एकादशीच्या दिवशी मांस मदिराचे सेवन करू नये. त्याचबरोबर लसूण, कांदे यांसारखे तामसिक भोजन करू नये. तुम्ही व्रत करत नसाल तरी देखील या दिवशी आहार घेऊ शकता. नंबर 4, कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह केला जातो. या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका. नंबर 5, कार्तिकी एकादशीच्या दिवशी नखे कापू नये, केस कापू नये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा बऱ्याच माहितीसाठी द स्मार्ट गृहिणी वर्ल्ड या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.